आज ना मधल्या वेळेस खाण्यासाठी आपण मक्याचा चिवडा करूया. हां, आता हे बघा, हे पोहे घेतले पण चाळून घेतलेत हां, म्हणजे बारीक कण पडून जातात. आता तेल कडकडीत तापवलं आहे, त्याचे शेंगदाणे तळून घेतले. छान असे शेंगदाणे तळून झाले आहेत हे बघा. आता हा कढीपत्ता तळून घेऊया. हा पण कुरकुरीत तळला आहे. आता त्याच तेलामध्ये थोडे थोडे करून मक्याचे पोहे तळून घेऊया. हे बघा, लगेच फुलतात पोहे हे. छान तळून होतात हे बघा. काय वेळ लागत नाही अजिबात. मस्तपैकी तळून होतात. आता हे तळून सगळे झालेले आहेत पोहे. आता याच्यावर कढीपत्ता तळलेला आपण तो टाकूया आणि शेंगदाणे घालूया आणि चवीसाठी मीठ घालूया आणि तिखट घालूया. मी काय साखर घातली नाही, पण कोणाला पाहिजे चवीसाठी साखर घातली तरी चालते. आणि सगळं 2 हाताने हळूहळू हलक्या हाताने मिक्स करूया. हे बघा, मस्तपैकी पटकन होणारा मक्याचा चिवडा तयार झाला आहे. तुम्ही पण असा करा आणि लाईक करा, शेअर करा. आवडल्यास फॉलो पण करा हां.